हॅलो एव्हरीवन, आजच्या लेक्चरमध्ये युनिट वेक्टर हा पार्ट आपण लर्न करणार आहोत. युनिट वेक्टर हा वेक्टरचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. जर तुम्हाला युनिट वेक्टर काय हा प्रकार समजला तरच वेक्टर हा टॉपिक समजू शकतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत युनिट वेक्टर. ओके, सो युनिट वेक्टर आपण वेक्टरच्या टाईपमध्ये युनिट वेक्टरची डेफिनेशन बघितली होती. व्हॉट इज युनिट वेक्टर? द वेक्टर विच हॅव मॅग्निट्यूड ओनली वन. ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड फक्त 1 असतं त्या वेक्टरला म्हणतात युनिट वेक्टर. आणि कशासाठी यूज करतात युनिट वेक्टर? व्हॉट इज द पर्पज ऑफ युनिट वेक्टर? तर युनिट वेक्टरचा मोस्ट इम्पॉर्टंट यूज आहे तो म्हणजे शो डिरेक्शन. याचा महत्त्वाचा यूज अख्ख्या फिजिक्समध्ये आपल्याला करायचा आहे तो म्हणजे टू शो द डिरेक्शन. युनिट वेक्टरचा उपयोग हा डिरेक्शन दाखवण्यासाठी केला जातो, हे लक्षात ठेवा. आपल्याला प्रत्येक टॉपिकमध्ये वेक्टर घ्यायचा आहे. जिथं जिथं वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे तिथं आपल्याला वेक्टरचा यूज करायचा आहे. आणि त्या वेक्टरमध्ये डिरेक्शन शो करण्यासाठी आपण यूज करणार आहोत युनिट वेक्टर. तर बघा, द वेक्टर विच हॅव मॅग्निट्यूड 1 इज कॉल्ड युनिट वेक्टर. ओके, आता बघा, कुठलाही वेक्टर म्हटलं तरी आपण त्याला रिप्रेझेंट करतो त्याच्या डोक्यावर एक ॲरो काढून. ओके, मग वेक्टर म्हटलं की त्याचं मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन. ओके, तर या दोन गोष्टी वेक्टर म्हटलं की येतात, एक तर मॅग्निट्यूड आणि दुसरी म्हणजे डिरेक्शन. मॅग्निट्यूड शो करण्यासाठी आपण ॲरो यूज करतो मॉड. ओके, आणि डिरेक्शनसाठी आपण यूज करतो युनिट वेक्टर. तर हा युनिट वेक्टर कसा रिप्रेझेंट करायचा? या डोक्यावर ही कॅप काढायची आणि हा वेक्टर म्हणजेच युनिट वेक्टर. ओके, आणि युनिट वेक्टरचा यूज काय असतो? टू शो द डिरेक्शन. याची व्हॅल्यू असते 1 आणि हे मॅग्निट्यूड. ओके, तर तुमचं वेक्टर युनिट वेक्टरचा फॉर्म्युला होईल, हे येईल डिव्हिजनमध्ये. वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड इज इक्वल्स टू युनिट वेक्टर. सो remember this formula, unit vector is equals to vector upon its magnitude and make a box. युनिट वेक्टरचा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. युनिट वेक्टर इज इक्वल्स टू वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड. ओके, तर हा आपला सगळ्यांना लक्षात ठेवायचा आहे. आणि आता आपण शिकणार आहोत ऑर्थोगोनल युनिट वेक्टर. ऑर्थोगोनल युनिट वेक्टर. ऑर्थोगोनल युनिट वेक्टर काय प्रकार असतो? तर एकमेकांना परपेंडिक्युलर असलेले युनिट वेक्टर. जे युनिट वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतात त्यांना म्हणायचं ऑर्थोगोनल युनिट वेक्टर. आणि आता आपण शिकणार आहोत हे ऑर्थोगोनल युनिट वेक्टर. सो दिस इज एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. एक्स ॲक्सिसच्या अलॉग जो युनिट वेक्टर असतो त्याचं नाव आय कॅप, ऑर्थोगोनल युनिट वेक्टर. वाय ॲक्सिसच्या अलॉंग जो युनिट वेक्टर असतो त्या युनिट वेक्टरचं नाव जे कॅप. आणि झेड ॲक्सिसच्या अलॉंग जो युनिट वेक्टर आहे त्या युनिट वेक्टरचं नाव के कॅप. ओके, तर हे तिन्ही वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत म्हणून यांना म्हणायचं ऑर्थोगोनल युनिट वेक्टर. युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस आय कॅप, unit vector along y axis j cap and unit vector along z axis is called k cap. आपल्याला माहिती आहे आता वेक्टर म्हटलं की त्याचं मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन. समजा आपल्याला असं दिलं 1 i cap प्लस 2 j cap. तर दिस इज अ कम्प्लीट रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. हा 1 म्हणजे मॅग्निट्यूड आणि आय कॅप म्हणजे डिरेक्शन. आणि हे एक्स ॲक्सिसच्या अलॉंग मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दिलेलं आहे ते फिजिकल क्वांटिटीचं. आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग 2 मॅग्निट्यूड आणि जे त्याचं डिरेक्शन. तर कंप्लीट रिप्रेझेंटेशनसाठी आपण हे ऑर्थोगोनल युनिट वेक्टर यूज करतो. तर लक्षात ठेवा, एक्स ॲक्सिसच्या अलॉंग जो युनिट वेक्टर असतो त्याला म्हणायचं आय कॅप. वाय ॲक्सिसच्या अलॉंग जो युनिट वेक्टर असतो त्याला म्हणायचं जे कॅप. आणि झेड ॲक्सिसच्या अलॉंग जो युनिट वेक्टर असतो त्याचं नाव के कॅप. ऑर्थोगोनल का म्हणायचं? तर हे युनिट वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ओके, तर आपण
हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल रिझोल्युशन बघितलं होतं व्हेक्टरचं 2 कॉम्पोनंटमध्ये रिझोल्युशन, आणि तिथं आपल्याला एफ इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड काढण्यासाठी एक फॉर्म्युला मिळाला होता fx² प्लस fy². ओके, तर हाच फॉर्म्युला आपल्याला व्हेक्टरचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करण्यासाठी यूज करायचा आहे. समजा हा व्हेक्टर आहे, व्हेक्टर ए xi प्लस yj. ओके, तर मग ह्या व्हेक्टरचं मॅग्निट्यूड कसं काढायचं, त्याचं मॅग्निट्यूड काढायचं मॉड ए आयचा कॉम्पोनंट त्याचा स्क्वेअर प्लस जेचा कॉम्पोनंट त्याचा स्क्वेअर. आपण प्रोसीड का नाही केलं किंवा 2xy cos θ असं का नाही घेतलं, कारण की दोन वेक्टरच्या मध्ये अँगल किती आहे 90 डिग्री, आणि दोन वेक्टरच्या मध्ये अँगल 90 डिग्री असल्याच्या नंतर cos 90 होईल 0, आणि म्हणून आपण हे एक्सप्रेशन यूज करू शकतो टू फाइंड आउट द मॅग्निट्यूड ऑफ अ व्हेक्टर. समजा आपल्याला एक्स वाय आणि झेड ॲक्सिसच्या फॉर्ममध्ये व्हेक्टर दिलेला असेल, समजा आपल्याला व्हेक्टर दिला xi yj आणि zk. एक्स वाय झेड काय आहेत तर व्हॅल्यू आहेत. ओके, तर मग कसं काढणार आपण व्हेक्टरचं मॅग्निट्यूड, सिम्पल आहे. सो मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर इज इक्वल्स टू x² प्लस y² प्लस z². ते दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा, हे आपल्याला व्हेक्टरचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करण्यासाठी यूज करायचे आहेत, आणि हे ऑर्थोगोनल युनिट व्हेक्टर सुद्धा लक्षात ठेवा. तर आता आपण युनिट व्हेक्टर कसा फाइंड आउट करायचा ते शिकूयात. ओके, सो एक्झाम्पल बघूयात, आणि त्या एक्झाम्पलमध्ये युनिट व्हेक्टर कसा शोधायचा हे शिकूयात. समजा आपल्याला व्हेक्टर दिला i प्लस जे प्लस k, आणि ह्या व्हेक्टरचं नाव आहे व्हेक्टर ए, आणि प्रश्न विचारला फाइंड युनिट व्हेक्टर. ओके, तर आपल्याला माहिती आहे व्हेक्टर म्हटलं की त्याचं मॅग्निट्यूड आणि त्याच्यासोबतच त्याची डिरेक्शन, आणि डिरेक्शन म्हणजेच युनिट व्हेक्टर. सो युनिट व्हेक्टर इज इक्वल्स टू व्हेक्टर ए अपॉन इट्स मॅग्निट्यूड. व्हेक्टर ए दिलेला आहे, पण व्हेक्टर एचं मॅग्निट्यूड कसं काढणार, व्हेक्टर ए इज इक्वल्स टू अंडर रूट आयचा कॉम्पोनंट 1चा स्क्वेअर, जेचा कॉम्पोनंट 1 आणि केचा कॉम्पोनंट 1. तर या ऑल टर्मचं स्क्वेअर करूयात. 1 प्लस 1 प्लस 1 दिस विल बी अंडर रूट 3, आणि हे होईल आय प्लस जे प्लस k अपॉन इट्स मॅग्निट्यूड, आणि मॅग्निट्यूड आपल्याला भेटलेला आहे √3. सो i अपॉन √3 प्लस जे अपॉन √3 प्लस k अपॉन √3, हा असेल आपला युनिट व्हेक्टर. ओके, आता आपण असंच एक एक्झाम्पल लर्न करूयात, ते म्हणजे आपल्याला व्हेक्टर बी दिलेला आहे 2i प्लस 3j. ओके, आणि तोच प्रश्न फाइंड युनिट व्हेक्टर. मग काय, बी कॅप इज इक्वल्स टू व्हेक्टर बी अपॉन इट्स मॅग्निट्यूड. व्हेक्टर बीचं मॅग्निट्यूड काय, अंडर रूट 2चा स्क्वेअर 4 आणि 3चा स्क्वेअर 9, इट विल बी 13. तर आपण इथं आता युनिट व्हेक्टर फाइंड आउट करू शकतो 2i प्लस j अपॉन 30. ओके, आपण असे आणखीन एक्झाम्पल बघूयात. सो हा युनिट वेक्टर दिला i प्लस 2j प्लस 3k, आणि याला नाव देऊयात वन्स अगेन व्हेक्टर ए, आणि विचारलं युनिट व्हेक्टर सांगा. तर कसं सांगणार, तर इट्स व्हेक्टर युनिट व्हेक्टर इज इक्वल्स टू व्हेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड. या व्हेक्टरचं मॅग्निट्यूड येईल 1चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर आणि प्लस 3चा स्क्वेअर, हे होऊन जाईल 1 प्लस 4 प्लस 9 अँड इट विल बी 14. ओके, तर आपण व्हेक्टर भेटलेला आहे i प्लस 2j प्लस 3k अपॉन 14. याला स्प्लिट केलं तर आपला युनिट व्हेक्टर होऊन जाईल 1 अपॉन 14 i, 2 अपॉन 14 j प्लस 3 अपॉन 14 k. ओके, अशा पद्धतीनं बाय युझिंग द फॉर्म्युला ऑफ युनिट व्हेक्टर वी कॅन कॅल्क्युलेट द युनिट व्हेक्टर. तर बघा, युनिट व्हेक्टर म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड 1 आहे. युनिट व्हेक्टरचा काय यूज असतो,
टू शो द डिरेक्शन. काय फॉर्म्युला आहे युनिट व्हेक्टरचा? युनिट व्हेक्टर इज इक्वल्स टू इट्स व्हेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड. ओके. ऑर्थोगोनल युनिट व्हेक्टर, एकमेकांना जे युनिट व्हेक्टर परपेंडिक्युलर असतात त्यांना म्हणायचं ऑर्थोगोनल युनिट व्हेक्टर. एक्स ॲक्सिसच्या अलॉंग जो युनिट व्हेक्टर आहे त्याचं नाव आय कॅप, वाय ॲक्सिसच्या अलॉंग जो युनिट व्हेक्टर आहे त्याचं नाव जे कॅप आणि झेड ॲक्सिसच्या अलॉंग जो युनिट व्हेक्टर आहे त्याचं नाव के कॅप. ओके. त्यानंतर व्हेक्टरचं मॅग्निट्यूड काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय? तर समजा आपल्याला एक्स प्लस ए वाय असा व्हेक्टर दिला. व्हेक्टर ए इज इक्वल्स टू ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप. तर आय आणि जे हे दोन व्हेक्टर आहे, व्हेक्टरचे कॉम्पोनंट जे आहेत, मॅग्निट्यूड जे आहे त्याचं स्क्वेअर म्हणजे मॉड ए इज इक्वल्स टू अंडर रूट ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर. आणि समजा झेडची जर टर्म दिली तर एक्स प्लस आय कॅप ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. तर काय करायचं? तर इट्स मॅग्निट्यूड इज इक्वल्स टू अंडर रूट एक्स स्क्वेअर बी वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. हे फॉर्म्युले यूज करून आपण व्हेक्टरचं मॅग्निट्यूड शोधू शकतो. आणि एकदा मॅग्निट्यूड फाइंड आउट झालं की आपल्याला युनिट व्हेक्टरसुद्धा फाइंड आउट करता येतो. तर थँक्यू.